जे राजीवडा बंदर आहे तर ते राजीवडा बंदर म्हणजे आत्ता जो भाटेचा ब्रिज असा जातो त्याच्या पलीकडे तुम्ही उभे राहिलात भाट्याच्या त्या तिकडे आणि जर इकडे बघितलं तर तुम्हाला जो पूर्ण पॅच दिसतो तो आहे राजीवडा बंदर. तिथे त्या बंदरावर जरा लांब ती मोठी बोट थांबली, त्याच्यातून छोट्या तरीतून राजीवडा बंदराला बोटी लागल्यानंतर लोकांना कुतूहल वाटायला लागलं, अरे नक्की कोण आले, काय आहे, कोण हे व्यक्ती, जरा दिसायला वेगळे, त्यांचे ते टिपिकल बर्मीज कपडे वगैरे सगळे होते. आणि तेवढ्यात उतरताना सुपायाला ओरडायला लागली. आता ती ओरडायला का लागली तर तिचा एक रत्नजडित बूट पाण्यात पडला. आता तो पाण्याला फ्लो होता म्हणून तो कुठेतरी गेला असावा, तर ती जोपर्यंत बूट मिळणार नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही म्हणून ती कचकच करू लागली. आता लक्षात घ्या, सुपायाला ती कारस्थानी पण आहे आणि ती कशी बाई आहे हे आपल्याला याच्यावरनं समजतं. त्याहीपेक्षा लेजंड्स ऑफ द कोकण नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यात आर्थर ट्रॅव्हर्स क्रॉफर्ड नावाचा एक माणूस आहे, त्याने एक छान उल्लेख लिहिलाय की कुठलीही कोकणातली बाई प्रचंड खाष्ट असेल आणि फार कटकट करणारी असेल तर त्याला तू सुपायालाच सारखी आहेस का, सुपायालाच सारखं का वागतेस, असे नंतर उल्लेख सापडलेले. म्हणजे ती बाईची कीर्ती कसली होती बघा. तर तिचं तो बूट पडला, शेवटी तो बूट मिळाला. तो बूट मिळाल्यापर्यंत तेव्हाचे राजीवडा बंदर जागं झालं आणि ब्रिटिशांना मुळात त्यांना ते काय ढवळाढवळ लोकांनी करावी असं वाटत नव्हतं, म्हणून सत्यशोधक किंवा तेव्हाची जी वृत्तपत्र होती त्याला कुठल्याही प्रकारचं इंटरव्ह्यू न देता राजीवड्याची खाडी त्यांनी, म्हणजे विश्वेश्वराची जी खाडी आहे त्याच्यावरनं थिवाराजांना वरती नेलं. तिकडून तेव्हाचा युरोपियन क्लब म्हणजे आत्ताचं काय आहे ते मी सांगत नाही, ते पुढच्या एका व्हिडिओमध्ये येईल. तिथून स्ट्रेट राईट साईडला विशेष कारागृह ठेवून स्ट्रेट वरती नेलं आणि त्याला डायरेक्ट आउटर मॉलला नेलं. म्हणजे तेव्हा जे लोकांचे असे उल्लेख आहेत की कोणतरी एक राजा आला, तो राजा धूळ उडवत गेला आणि तो कुठे लुप्त झाला हे कोणालाच ठाऊक नाही. नंतर लक्षात आलं तो आउटर मॉलला गेलाय.